नमस्कार. आज आपण सोया चंक्सची सोया 65 बनवणार आहे. त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचे आहे. पाणी गरम झाले की सोया चंक्सला त्या गरम पाण्यात 10 मिनिटासाठी भिजवून ठेवायचे आहे. 10 मिनिटं झालेली आहे. आपले सोया चंक्स बघा कसं छान सोप झालेले आहेत. आता ह्याला आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊ. ह्याच्यातलं पाणी सगळं बाहेर काढून घ्यायचं. सगळे आपण पाण्यातून सोप केलं, पाणी काढून घेतलंय. आता ह्यात आपण दही टाकणार आहे. 2 ते 3 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर आपण त्यांना क्रिस्पी करण्यासाठी टाकतोय. ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालते. आणि चिकन 65 मसाला. तुम्हाला जर ह्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये टाक, मी तुम्हाला शेअर करेन. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपलं मॅरिनेशन झालं आहे. असंच 10 मिनिटं ह्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण कढईमध्ये तेल पण तापवलेलं आहे. आता आपण हे जे चिकन 65 आहे ते फ्राय करून घेणार आहे. आपले सोया 65 व्यवस्थित तळून झालेले आहे, बघू शकता. आपण यांना आता प्लेटमध्ये काढून घेऊ. आपले चिकन 65 सोया 65 तयार आहे. तुम्ही ह्याला हिरवी चटणी सॉस सोबत खाऊ शकता.